10वीच्या पेपरमुळे बघा आता सकाळच्या शाळा सुरू आहेत, त्यामुळे झटपट होणारं डब्याला असं काहीतरी बघा बनवावं लागते. आणि माझ्या पोरीच्या जिभेचं नखरं पण एवढं आहे, तिला पोहे उपमा शिरा असलं काही नको असते, नेहमी काहीतरी बघा नवीनच पाहिजे. तर काय करायचं आहे, त्यासाठी मिक्सरचा भांडं घ्यायचं, त्याच्यात उकडलेला एक बटाटा घ्यायचा आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी हे भिजवलेले बघा पोहे आहेत ते घ्यायचे आहेत, त्याच्यात 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 2-3 आपल्या तिखटाच्या हिशोबाने लाल मिरच्या घालायच्या आहेत, त्याच्यातच चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी घालून अगदी बघा स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. आता याच्यात पोहे आणि बटाटा आहे की नाही, त्यामुळे अगदी बघा हे पोटभरीचं होते. आता ह्या बॅटरमध्ये आवडीच्या आपल्या भाज्या घालायच्या. इथं मी बारीक चिरलेला कांदा आणि ढोबळी घातले, मस्त भरपूर सारी कोथिंबीर घालायची, 1 किलोचं त्याच्यात पॅकेट घालायचं आणि छान हे मिक्स करायचं आहे. आता तव्याला बघा थोडंसं तेल लावायचं, त्याच्यावरती पांढरे तीळ असे पसरवून घ्यायचे आणि चमचाभर बॅटर घालून की नाही असे छोटे छोटे बघा पॅनकेक करायचे. आता छोट्याऐवजी एक मोठा पण तुम्ही असा डोशासारखा करू शकताय. दोन्ही बाजूने असं मस्त ते भाजून घ्यायचे. आता याच्यासोबत अशी झटपट होणारी बघा हिरवी चटणी करायची आणि लई कंटाळा आला असेल की नाही चटणी करायचा तर लोड घ्यायचा नाही, केचप तर आहेच, त्याच्यासोबत पण हे मस्त लागतंय बघा. तर इथं मी ऑडी इकोबेकचा पेपर घेतलाय आणि तो डब्यात घातला, त्याच्यात हे पॅनकेक भरलेत आणि दुसऱ्या डब्यात चटणी पण दिली. आणि माझ्या मुलीला बघा हे एवढं आवडलं, म्हणायला लागली की तू सी ग्रेट हो. तुम्ही पण एकदा हे नक्की करून बघा आणि जाता जाता का नाही तेवढं सबस्क्राईब करा.